नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 39. नव्या आता तिसरा महिना लागला होता. सार्थक आणि ते सोनोग्राफीला आली होती. बाळ छान आहे, बाळाची वाढ चांगली आहे, डॉक्टरांनी सांगितले होते. काही गोळ्या आणि काही काळजी घ्यायला, व्यायाम करायला, वॉक करायला असे डॉक्टरांनी सांगितले होते. सार्थक आणि नव्या खूप खुश होते. नव्याचे सगळे लाड होत होते. योगिता पण तिला हवं नको ते करून देत होत्या. शारदा मावशी आरती, देवाचं वाचन दाखवत होत्या. कीर्ती तिला वॉकला घेऊन जात होती, हसवत होती. साऊ सारखी पोटाला हात ठेवून बोलायची. सार्थक पोटावर हात ठेवायचा, बोलायचा, पोटावर किस घ्यायचा. बाळ माझ्यासोबत कधीही बोलायचे, माझ्यासोबत मस्ती करायची. सार्थक बाळासोबत बोलायचा, तिच्या पोटावर हात ठेवून झोपायचा. मस्त पुढील महिने होऊन गेले होते. 4-5 महिने मस्त गेले होते. नव्या सगळं काळजी घेत होती. 6व्या महिना लागला होता. पोट मोठं, नव्याला जास्त खालचे दिसायचे नाही. डोहाळे जेवण करायचे होते. योगिता आणि रिया जाऊन साडी आणि बाकीचं सामान घेऊन येणार होत्या. त्यांनी नव्यासाठी फुलांचे साज मागवला होता. सार्थकने डेकोरेशनची ऑर्डर दिली होती. त्यांना हॉटेलला डोहाळे जेवण करणार होते. त्याआधी नव्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता. योगिताने रिटर्न गिफ्ट पण देणार होत्या. योगिताने खूप तयारी केली होती. रिया पण सगळं बघत होती. आत्ताच लग्न झालं होतं तरी सगळं बघत होती. नव्या काही करू देत नव्हती. नव्या तर हॉटेलमध्ये पण गेली नव्हती. साऊला तर खूप छान वाटायचे. पोटावर हात लावायची, बाळासोबत बोलत होती. बाळ मध्ये हलत होते, तिच्या हाताला समजत होते. तिला असे वाटत होते की बाळ माझं ऐकत आहे, त्याला पण बोलायचे आहे. तिला आनंद होत होता. नव्या तिच्या गप्पा ऐकून आनंदी होत होती. सार्थक, नव्या आणि बाळ गप्पा मारत होते, मस्ती करत होते. असं बाळ त्यांच्यामध्ये आहे. आता नव्याला 7वा महिना लागला होता. डोहाळे जेवण करणार होते. नव्या छान मेहंदी काढली होती. त्या मेहंदीमध्ये बाळाचे चित्र पण काढले होते. खूप सुंदर मेहंदी होती. सकाळी उठून ते हॉटेलला जाणार होते. दुपारी प्रोग्राम होता. नव्याला जास्त त्रास नको म्हणून तिचे आई बाबा पण इथंच होते. कार्तिक पण आला होता. त्याची मॉम पण आली होती. त्यांचे आवरले. ते हॉटेलला निघाले. सगळा सामान पण घेतला. रियाची खूप धावपळ चालू होती. राहुल तिला मदत करत होता. कीर्ती पण होती. छोटी साहू पण छोटं छोटं काम करत होती. सगळं सामान त्यांनी गाडीत टाकला. सार्थक सगळं बघत होता. योगिता, गणपती आणि बाळकृष्ण मस्त धुवून घेतलं. पूजे जे लागेल ते मधूकडून घेतले होते. सगळं पॅक करून घेतलं. आता हॉटेलला जायला निघाले. हॉटेल खूप छान सजवलं होतं. पिंक आणि ब्लू रंगाचे बलून लावले होते. गुलाबाचे फुलं, बुके बनवले होते. नव्या सगळं बघत होती. ती जे हॉटेल बघत होती ते हे हॉटेल नाही, तिला असं वाटत होते. एका रूम मध्ये सामान ठेवला. नव्या तिच्या कॅबिन मध्ये आराम करायला पाठवले. साऊ पण तिच्या सोबत गेली. सार्थकने डेकोरेशन करणार होते. त्याला कॉल करून बोलवून घेतले. राहुल जेवणाचं बघत होता. नव्याच्या आई खूप काही काही बनवून आणलं होतं. ते एका टेबलवर ठेवत होत्या. दुसऱ्या टेबलवर त्यांनी खेळणी ठेवले. छोटे मुलांचे कपडे, शूज ठेवले. खूप छान सजवलं होतं. डेकोरेशन पण छान केलं होतं. चंद्र होता, बंगई होती, तिला पण छान सजवली होती. मोगरा आणि गुलाबाची फुलं लावली होती. नव्याला तयार करण्याला मेकअप आर्टिस्ट आली होती. रिया आणि कीर्ती पण तयार होण्यासाठी गेल्या. योगिता आणि शारदा मावशीने घरून तयार होऊन आल्या होत्या. नव्याची तयारी झाली. हिरवा आणि लाल काठ असलेली साडी नेसली होती. छान मेकअप केला होता. हेअरस्टाईल केली होती. रेड रेड लिपस्टिक लावली होती. प्रेग्नेन्सीचा ग्लो आला होता. फुलांचा साज मागवला होता, तो घातला. नव्या खूप सुंदर दिसत होती. सार्थकची शेरवानी घातली होती. हिरव्या रंगाचा कुर्ता होता. स्किन रंगाचा पैजामा घातला होता. रिया पण छान साडी नेसून आली. राहुल आणि रियाने मॅचिंग केलं होतं. दोघं पण छान दिसत होते. कीर्तीने पण साडी नेसली होती. कार्तिकला कीर्ती साडीमध्ये बघायची होती. त्याने सांगितलं होतं, साडीमध्ये तुला बघायची आहे. ती पण खूप सुंदर दिसत होती. नव्या बाहेर आणले. तिला गणपतीची आंघोळ करायला सांगितली. तिने केली. नंतर बाळकृष्णाची आंघोळ करायला सांगितली. आंघोळ झाल्यावर त्यांना मस्त पुसून घेतले. एका ताटात त्यांना ठेवले. त्यांना हळद, कुंकू, तांदूळ टाकले. त्यांना ओवाळले. फुलं वाहिली. टेबल रियाचे साफ करून घेतला.
रियाने नव्याला ओवाळले. अजून 4 बायकांनी नव्याने ओवाळले. सार्थकला बोलवले. कीर्ती 2 वाटे घेऊन आली. एक मध्ये बर्फी होती, एक मध्ये पेढा होता. नव्या आणि सार्थक समोर ठेवला. साऊ त्याच्याकडे गेली. मी काढणार, मला काढायचे आहे, ती म्हणते. नव्या सार्थक तिला बोलवता. तूच काढ. साऊ डोळे बंद करते. काहीतरी बोलते, तिचं आणि मग एका वाटीला हात लावते. रिया ती वाटी ओपन करते. त्यात पेढा असतो. साऊ नव्या आणि सार्थकला खाऊ घालते. ते पण साऊला पेढा खाऊ घालतात. योगिताने नव्यासाठी साडी आणली होती. रिया नव्याची ओटी भरते. बाकी बायका पण ओटी भरतात. पल्लवी पण ओटी भरतात. कीर्ती आणि रिया डान्स करत असतात. राहुल गाणी लावतो. चंद्रात न्यागईला नटवा सजवाईला झोपाणे झुलवा भवताली इला कसा हवा पुसतीचे डोहाडे पुरवा ग बाई कोणीतरी ग बाई पारुताई कुणीतरी येणार येणार ग पाहुणा घरी येणार येणार ग घरी येणार येणार ग कुणीतरी येणार येणार ग इवलस नाजूक पाऊल बाई हळूच आतून चाहूल देई गोविंदा गोपाळा लागे जीवाला तुझा चाडा तो चाडा सजीव होणार ग होणार जे ते कसे दिसेल ग मुलगा असेल तो की मुलगी असेल ग कोणी असो तो असो किंवा ती असो फरक तुला सांगो पडतो किती शेवटी तू आई होणार ग आई तू होणार ग कीर्ती आणि रिया खूप छान डान्स करतात. नव्याला पण मध्ये घेतले. साऊ पण त्यांच्यासोबत डान्स करत होती. नंतर सगळे नाचत होते. खूप सुंदर दिसत आहे. माझी तर नजर हलत नाही आहे, कार्तिक म्हणतो. खरंच छान दिसत आहे का, कीर्ती म्हणते. दोघं पण बोलत होते. नव्याला भूक लागली होती. मग ते जेवायला गेले. सगळ्यांनी मजा मस्तीमध्ये जेवण केले. नितीन आणि पल्लवी पण खूप आनंदात होते. मुलीचे एवढे लाड होत आहे, त्यांना पण खूप छान वाटत होते. सगळ्यांचे जेवण झाले. नव्या आणि सार्थकचे खूप फोटो काढले. सगळ्यांनी नव्यासोबत फोटो काढले. पोटावर हात ठेवून काढले. तिला चिडवताना सार्थकचे पोटावर होठ ठेवले तसा तो फोटो काढला. सगळे गेस्ट निघून गेले. आता घरातलेच राहिले होते. डोहाळे जेवण झाले. त्यांनी पण त्यांचे आवरले आणि घरी निघून गेले. नव्याचे लाड चालू होते. 2 दिवस माहेरी जाऊन आली होती. आई बाबा म्हणत होते डिलेव्हरीला इथंच करू. सार्थक नाही म्हणत होता. त्याला नव्याला त्याच्या जवळच ठेवायचे होते. शालू मधू तिला काय हवं नको ते बघत होत्या. नव्याचे दिवस मस्त जात होते. 7वा महिना संपून 8वा महिना लागला होता. पाय सुजले होते. तिला जास्त चालता येत नव्हते. मधू नव्याच्या पायाला तेलाने मालिश करून देत होती. तिला सकाळी फिरायला घेऊन जात होती. थोडे व्यायाम करून घेत होती. तिला काही पण खायची इच्छा झाली तर लगेच बनवून देत होती. रात्री 2 वाजले होते. सार्थक उठा ना, सार्थक सार्थक उठा ना, नव्या म्हणते. नव्या काय झाले, त्रास होतोय का, पोटात दुखतंय का, सार्थक तिच्या पोटावर हात ठेवून म्हणतो. मला काही त्रास होत नाहीये, पोट पण दुखत नाहीये, मला भूक लागली आहे, नव्या छोटासा चेहरा करत म्हणते. अगं माझ्या बाळाला काय खायचं आहे, सार्थक पोटावर हात ठेवून म्हणतो. मला मॅगी खायची आहे, नव्या म्हणते. त्याने साऊला तिची रूम दिली होती. नव्याला त्रास नको. सार्थक बाहेर आला. किचन मध्ये गेला. साऊ पाणी घेऊन पिण्यासाठी आली होती. डॅड काय करत आहे, साऊ विचारते. तुझ्या मम्मीला भूक लागली, मॅगी खायची आहे, सार्थक म्हणतो. चला आपण बनवू, साऊ म्हणते. दोघं पण किचन मध्ये जातात. सार्थक भांड काढताना आवाज होतो. डॅड काय करत आहे, आवाज होतोय ना. रिया आवाज जातो. ती पण किचन मध्ये येते. ती उठते तर राहुलला पण जाग येते. तो रिया सोबत किचन मध्ये जातो. एवढ्या रात्री काय चालू आहे, राहुल सार्थकला विचारतो. नव्याला मॅगी हवी आहे, तिला भूक लागली आहे म्हणून आलो करायला, सार्थक म्हणतो. मी करून देते. राहुल तुला हवी आहे का, सगळ्यांसाठी करते, रिया म्हणते करायला घेते. रिया करत असते. उशीर लागत आहे म्हणून नव्या किचन मध्ये बघायला येते. सगळे जागी असतात. काय सगळ्यांनाच उठवले, नव्या म्हणते.
डायनिंग टेबलवर बसते. रिया बनवून डायनिंग टेबलवर ठेवते. सगळे मिळून खातात. थोडा वेळ बोलून आपल्या आपल्या रूम मध्ये निघून जातात. सकाळी लवकर कोणाला जाग येत नाही. शालू किचन मध्ये येते. मॅगीचे भांडे पडलेले असतात. मॅगीचे पॅकेट पण तसेच ठेवले होते. ती ते आवरत होती. योगिता नाश्ता करायचा सांगायला आल्या होत्या. त्यांनी पण सगळं बघितलं. काय हे, रात्री सगळे उठले होते वाटतं. नव्याला भूक लागली असेल, योगिता म्हणतात. शालू सगळं आवरून नाश्ता करायला लागतात. असेच मस्त दिवस जात होते. नव्या हॉस्पिटलमध्ये चेकअप सार्थक घेऊन जात होता. सोनोग्राफी करून घेत होता. गोड्या बरोबर घेत होती. वॉक करत होती. मध्ये रात्री भूक लागत होती. आईस्क्रीम मागत होती. सार्थक फ्रीज मध्ये आणून ठेवत होता. एक दिवशी नव्याने रात्री वडापाव बनवायला लावला होता. सार्थकला थोडी बनवता येतो. मधूला उठवले. तिच्याकडून करून घेतला. तेव्हा नव्या शांत झोपली. आता नव्याला 9वा महिना लागला होता. कलर सोनोग्राफी करायला सांगितली होती. डॉक्टर सांगत होते तसं नव्या करत होती. सार्थकने डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली होती. नव्याला चेकअप आणि सोनोग्राफीला घेऊन गेला होता. नव्या आता थोडी घाबरली होती. सार्थक सोबत होता. चाऊ वेळेस तिला काहीच समजले नव्हते. आता तिला खूप दमायला होत होतं. जास्त वॉक पण करता येत नव्हता. जास्त करून झोपून राहत होती. तिचे आई बाबा पण आले होते. तिचे मस्त दिवस जात होते. आता कधी पण डिलिव्हरी होईल तर नव्याचे कपडे भरून ठेवले होते. बाळाचे कपडे पण भरून ठेवले होते. नव्या रूम मध्ये कंटाळा आला होता. तिची आई तिला गार्डन मध्ये फिरवायला घेऊन गेली. थोड्या वेळात नव्या फिरत होती. गार्डन मध्ये झाडांमध्ये तिला छान वाटत होते. अचानक पोटात दुखायला लागले. तिथंच बसली. तिला वाटले आता फिरत होती त्यामुळे झालं असेल. आता खूप दुखायला लागले. ती जोरात ओरडली, आई ग. तिची आई तिच्याकडे गेली. योगिता पण आवाज ऐकला आणि त्या पण आल्या. नव्या, काय होत आहे? कळा येत आहे का? डॉक्टर हॉस्पिटलमध्ये जायचे का? योगिता म्हणतात. सार्थक पण आला. त्याने नव्याला उचलले. गाडीत ठेवले. तिच्या आईने कपड्यांची बॅग घेतली. योगिता पल्लवी गाडीत बसले. ते हॉस्पिटलमध्ये गेले. तिला ऍडमिट करून घेतले. नव्या खूप त्रास होत होता. ती ओढत होती. सार्थकला ते बघवत नव्हते. तो तिला समजवत होता. तिला स्पेशल रूम दिली होती. ती बेडवर झोपली होती. सार्थकने तिचा हात पकडला होता. तिला समजवत होता. आता नव्याला खूप त्रास व्हायला लागला. सार्थकने डॉक्टरला बोलवले. डॉक्टरने चेक केले. नव्या डिलिव्हरीसाठी घेतले. सार्थक पण मध्ये जात होता. नर्सने त्याला मध्ये येऊ दिले नाही. रिया आणि राहुल पण आले. सार्थक खूप टेन्शन मध्ये होता. फेऱ्या मारत होता. योगिता त्याच्यासोबत बोलून आली होती. राहुल आला. त्याने सार्थकला मिठी मारली. राहुलने पण त्याला समजवले, काही होणार नाही. बाळ वहिनी दोघं पण चांगले असतील. त्याने पाणी पण घेतले नव्हते. ऑफिस मधून आल्यावर तसाच आला होता. मधून बाळाचा आवाज आला. सगळे तिथं जमा झाले. एक नर्स बाळाला घेऊन आली. योगिताने पुढे होऊन बाळाला घेतले. कॉंग्रॅच्युलेशन, मुलगा झालाय, नर्स म्हणते. सार्थक त्या नर्सला विचारते, नव्या कशी आहे? बाळाची आई छान आहे. थोड्या वेळात त्यांना शुद्ध येईल. त्यांना त्यांच्या रूम मध्ये शिफ्ट करते, नर्स म्हणते. तेव्हा कुठे सार्थकच्या जीवात जीव आला. त्याने बाळाला घेतले. मधू साऊला घेऊन आली होती. तिने बाळाला बघितले. तिला खूप आनंद झाला. नव्या रूम मध्ये शिफ्ट केले. सार्थक, गेल्या काही त्रास होत आहे का? सार्थक म्हणतो. आपले बाळ कसं आहे? कुठे आहे? नव्या म्हणते. मॉम म्हणते माझ्यासारखं आहे. तुझी आई म्हणते नव्यासारखं आहे. सार्थक हसत म्हणतो. नव्या पण हसते. योगिता बाळ घेऊन येतात. नव्या जवळ देतात. सगळे बाळाचा लाड करतात. नव्याला आज डिस्चार्ज मिळणार होता. सार्थक हॉस्पिटलमध्ये सगळं बघत होता. नव्याची आई नव्या जवळ होती. मधू पण होती. घरी राहुल आणि रियाने घर सजवणार होते म्हणून ते हॉस्पिटलमध्ये आले नव्हते. राहुलने डेकोरेशनचं सामान आणला होता. रिया, कीर्ती, शालू फुलांच्या पाकळ्या करत होत्या. राहुल सगळं छान रचत होता. खूप छान डेकोरेशन केले होते. बाळासाठी पण गुलाबाच्या पाकळ्या टाकून हार्ट बनवले होते. त्याचे फोटो लावले होते. बाळासाठी वेलकम केक आणला होता. छान सजवून ठेवलं होतं. सार्थकने डिस्चार्जची फॉर्मॅलिटी केली. डॉक्टरला भेटून आले. बाळाला चेक केले. गोळ्या औषध देऊन झाले. चेकअप आणि डॉक्टर बोलले. नव्याच्या आईने सगळं सामान पॅक करून ठेवला होता. बाळाचे आणि तिचे वेगवेगळ्या बॅग भरल्या. सार्थक आला ते जायला निघाले. पल्लवीने बाळाला घेतले. सार्थकच्या बॅग घेतल्या. फाईल घेतली. गाडीत सामान ठेवला. औषध घेतल्या. सार्थकने नव्याला बसवले. पल्लवीने नव्याजवळ बाळाला दिले. पल्लवी बसल्या. बाळा त्याच्या जवळ घेतले. ते घरी जायला निघाले. घरी पोचले. राहुलने सामान आतमध्ये घेऊन जाण्यासाठी नोकरांना सांगितलं. पल्लवी जवळून बाळाला घेतले.
पल्लवी उतरल्या. नव्याला पण मदत केली उतरायला. सार्थक बाळ घेतले. नव्याने बघितले, छान फुलांची रांगोळी काढली आहे. योगिता भाकर तुकडा ओवाळून टाकतात त्यांचे औक्षण केले. नव्याला हळद कुंकू लावले. घरात पण फुलांच्या पाकळ्या टाकल्या होत्या. त्यांनी बाळांना फुलाच्या पाकळ्यावर टाकले. त्यांनी राहुलने फोटो काढले. केक कट केला. नव्याला जास्त त्रास व्हायला नको म्हणून रूम मध्ये पाठवून देतात. नव्या बाळाला घेऊन बसते. सगळे तिथंच बसलेले असतात. मस्त गप्पा करत होते. बाळ पण मस्त टकमक बघत होतं. बाळ रडायला लागले. सगळे बाहेर निघून गेले. नव्याने बाळाला झोपवले. नव्या, बाळ झोपलं का? तू पण झोपून घे. साऊकडे मी बघतो, सार्थक म्हणतो आणि बाहेर जातो. साऊला जेवण देऊन तिला झोपवून तो पण तिच्या रूम मध्ये झोपून जातो. बाळासोबत सगळ्यांचे मस्त दिवस जात होते. नव्याची काळजी घेत होते. तिला लागेल ते खायला देत होते. साऊ तर बाळाजवळ राहत होती. तिला खूप छान वाटत होते. त्याला रडू देत नव्हती. लगेच नव्याला सांगत होती. असेच मस्त दिवस जात होते. रात्री सगळे जेवण करून सार्थकच्या रूम मध्ये बाळा सोबत मस्ती करत होते. सार्थक, आता बाळाचे बारस करून टाकू. आता महिना होऊन गेला. मी गुरुजींना विचारून मुहूर्त काढून घेते, योगिता म्हणतात. तू गुरुजींना विचारून घे. बाकी मी आणि राहुल बघून घेऊ. रिया, तू शॉपिंगचे बघून घे. मॉम, तू रियाला सांग, सार्थक म्हणतो. योगितांनी गुरुजींना सोबत बोलून घेतले. 2 दिवसांनी चांगला मुहूर्त होता. सगळे कामाला लागले होते. सार्थकने मोठा हॉल बुक केला होता. सार्थक आणि राहुलने बाहेरचं सगळं बघून घेतलं होतं. योगिता आणि रियाने सगळी तयारी केली होती. शॉपिंग पण झाली होती. कीर्ती पण मदत करत होती. सगळे त्यांना हॉलवर जायचे होते. सामान पॅक करून ठेवला होता. सकाळी सगळे तयार झाले. नव्याने बाळाला साधे कपडे घातले. तिथं गेल्यावर नवीन कपडे घालणार होती. ती खूप छान तयार झाली होती. गुलाबी रंगाची साडी, त्यात हिरवे काठ होते. केस वर बांधून घेतले होते. हलका मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होती. सार्थकने पण गुलाबी रंगाचा कुर्ता घातला होता. खूप हँडसम दिसत होता. साऊ पण छान तयार झाली होती. राहुल आणि रियाने मॅचिंग केलं होतं. कीर्ती पण छान दिसत होती. आता ते हॉलवर जायला निघाले होते. तिथं पोचल्यावर नव्या तर सगळं बघत होती. खूप छान डेकोरेशन केले होते. बलून, बाळाचे फोटो, कृष्णाचे फोटो, खूप छान असं डेकोरेशन, पाळणा खूप छान सजवलं होतं. मोठं फुलं होते. त्यामागे बाळाचं नाव होतं. गेट यायला लागले. नव्या बाळाला घेऊन गेली. त्याला रेडी करून आली. त्याला पाळण्यात टाकले. बायका पाळणा म्हणत होत्या. बाळ मस्त झोपलं होतं. कीर्तीला बोलवले. बाळाची आत्या होती ना, तिच्या कानात नव्या आणि सार्थकने नाव सांगितले. कीर्तीने बाळाच्या कानात नाव सांगितले. फुर केले. रियाने तिच्या पाठीवर बुचके मारले. खूप फोटो काढले होते. खूप फोटो काढून झाले होते. आता वेळ होती बाळाचे नाव जाणून घेण्याची. नव्या आणि सार्थक फुलाजवळ गेले. त्यांना 2 धागे बांधले होते. एका नव्याने पकडला, दुसरा सार्थकने पकडला होता. साऊ त्यांच्यामध्ये उभी होती. त्याने तो धागा काढून घेतला. नाव दिसू लागले. नुर्विक. खूप छान नाव ठेवले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नंतर रिया नव्याची ओटी भरली. बाळासाठी कपडे, वस्तू, दागिना दिला. नव्याच्या आईने पण ओटी भरली. कार्तिकची फॅमिली येणार नव्हती. कार्तिकला पण काम आले होते. रियाचे डॅड आले होते. पल्लवी आणि नितीनने पण नातवालासाठी खूप काही खेळणी आणले होते. बाळासोबत फोटो काढत होते. बाळ घेत होते. बाळ सगळ्यांकडे जात होते. त्यांची मजा मस्ती चालू होती. गेस्ट बाळाला आणि सार्थकला भेटून जेवण करून जात होते. घरच्यांनी पण जेवण करून घेतले. नव्यासाठी तिच्या आईने घरून जेवण बनवून आणले होते. तिच्यासाठी तिथे जेवण गरम करून घेतले. सगळं आवरून ते पण घरी निघून गेले. मस्त असे बारसे झाले. कथा समाप्त झाली आहे. कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पुढच्या कथा आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.